आयची इन्स्पिरेशनल स्टोरी असा साखळे मार्केटातल्या रेणुका आईची जी कष्ट करून आपले पोट भरता। आयज आम्ही येयले साखळे मार्केटान आमच्या खातीर एक आमची नेवी सुपर हिरोईन तुमकां इंट्रोड्यूस करता आमच्या आई कडेन रेणुका आई। आई तुझ्या बद्दल आमकां सांग आनी तुवें शॉप केन्ना चालू केल्लें? मी आता 45 वर्ष 45 हा शॉपाक ओके। तुझ्या शॉपार कितें कितें विकता आणि कशें तुझे प्राइसिंग आसा ते सांग। आणि तुका हे काम करपाक कशी जिद्द येता? ते बेळगावसून घेऊन येतो आणि ते सगळे घालतो दुकानवर। कोणी बी आई बाई म्हणून मी गिराक करतो। मला सगळे लोक गोळीचे लोक बरी करते। माझी सोपार खूप असा बाय मेजून जाऊचे ना ती सगळें मेळटा सगळे मेळटा मम्माक पप्पा नाही भावाक सगळे। आई तुवें इतले वर्स हे शॉप चलयलें तुका ह्या शॉपान कितें परेशानी काय प्रॉब्लेम येयले? काय प्रमाण नाही आला मला बरीच झाले। लहान म्हणजे नाचुंडा आहे दोघं त्यांका बघतो हे देवीचे भूमिका ताईचे नुकसान नाही फायदा आहे फायदो जाता। कुठं कुठं सांगून जाय ना सारखे सांगले देव खूप दिवस दवरता। आताच्या लोकांक जाणटेल्यांक भुरग्यांक आणि आमच्यातल्या भुरग्यांक कितें सांगपाक सोदता? तुझे इतले वर्साचो कष्ट तुवें केला हेजेवरून तूं आमकां कितें मेसेज दिवंक सोदता? मी माझी कष्टाने करून खाता कुणाची बी एक पैसे दिवचे ना आणि हांव ती कोणी येऊन दे त्यांका कष्ट बघून मी पैसे देतो फक्त द्यायला येते आणि घेत नाही असो खातो अशी म्हणते। जर तुम्ही केन्ना साखळे मार्केटान येयली जाल्यार आमच्या रेणुका आई गिरायक घाला मुद्दामूच घाला कित्याक ती आपल्या कष्टाचें काम करता आणि कष्टान करून खाता। सो तुमकां सगळ्यांक देव बरें करूं। देव बरें करूं। वयता वयता आमी तिका बारीकशे गिरायक घातले आणि हेच्या वयल्यान आमकां समजले की कष्ट करता तो जाणटेपणान सुद्धा कोणाचेर अवलंबून नसता।